सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या काही वर्षात जागतिक आणि देश पातळीवर नैसर्गिक आपत्तींच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे। अशा संकट काळात प्रशासनाच्या जोडीने प्रशिक्षित स्वयंसेवकांची भूमिका मोलाची ठरते। त्यामुळेच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणातून मिळालेल्या कौशल्याचा वापर करून देश, राज्य आणि जिल्ह्याच्या मदतीसाठी सदैव सज्ज रहा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद पवार यांनी केले। जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपदा मित्र व आपदा सखी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप आज जिल्हा क्रीडा संकुल येथे झाला। त्यावेळी ते बोलत होते। 12 दिवसांचे सखोल प्रशिक्षण। या प्रशिक्षणात सहभागी 80 स्वयंसेवकांना प्रथमोपचार, शोध व बचाव कार्य, CPR आणि आपत्कालीन परिस्थितीतील व्यवस्थापनाचे सखोल ज्ञान देण्यात आले। SDRFच्या सहकार्याने नकाणे तलाव येथे बोटी चालवण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण स्वयंसेवकांना देण्यात आले। प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असणाऱ्या विशेष किट्सचे वाटप निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले। कुठलीही नैसर्गिक आपत्ती आल्यास केवळ प्रशासन पुरेसे नसते, तर स्थानिक तरुण वर्गाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो। त्या प्रशिक्षणातून तयार झालेले आपदा मित्र आणि सखी आता धुळे जिल्ह्यातील कोणत्याही आपत्तीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी सज्ज आहे। या समारोपाप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, NDRF 5V बटालियन पुणेचे निरीक्षक राहुल कुमार रघुवंशी, SDRFचे पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी सहाय्यक उपनिरीक्षक म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक सुरेश बगार, सुरेश संकपाळ, राहुल अवचार आणि क्रीडा अधिकारी MK पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षक राहुल अहिरे आणि घोडे यांनी परिश्रम घेतले। तसेच आपदा सखी कीर्ती पवार, भारती गवळी, सुमन पवार आणि रुक्साना सय्यद यांनी विशेष सहकार्य केले। या प्रशिक्षणामुळे जिल्ह्याच्या आपत्ती निवारण दलाला मोठी ताकद मिळाली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। पूर आले तेव्हा सुद्धा बोलवलं होतं आणि ज्यावेळेस सिव्हिल यंत्रणा, NDRF आणि हे सगळ्यांचं यश कधी असतं, एखादी मोठी आपदा येऊन पण जेव्हा आपण जीवितहानी पूर्ण तर टाळू शकत नाही, पण कमीत कमी करू शकतो, तर ती कमीत कमी करण्यासाठी आपल्याला जे आज ट्रेनिंग दिलेलं आहे ते त्याच्यासाठी दिलेलं आहे। आपल्या इथं बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये रात्री कुठंतरी लोक शेतामध्ये काम करायला जातात किंवा घरामध्ये काहीतरी सांदीभिंदीमध्ये काहीतरी शोधायला जातात रात्रीचे, आणि मग साप अशा वेळी कोणालाच माहीत नसतं काय करायचं, सापाचं कसला साप आहे, काय आहे किंवा काय। तर आता तुम्हाला जर ट्रेनिंग दिलं आहे तर तुम्ही ॲटलिस्ट तुमच्या गावापुरतं तरी तुम्ही आता सज्ज झालेला आहेत आपदाच्या दृष्टीनं। तुमच्या गावामध्ये कुठं ओढ्याला पूर आला, कोण अडकलं तर तुम्ही आता गाठ बांधून त्यांना बाहेर काढू शकता रोखणं, किंवा गरजच पडली तर बोटीसुद्धा ऑपरेट करायला शिकवल्या असं मला जे ब्रीफिंग दिलं आणि तुमच्यातल्याही लोकांनी सांगितलं की आम्ही बोट खोलून लावू शकतो, परत खोलून परत ठेवू शकतो। तर हे जे आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे, तर हे आपल्यापुरतं न ठेवता तुमच्या अजून गावातल्या 10 लोकांना शिकवा आपण जे काही हे शिकलेलं आहात ते, आणि तुमचा गाव कसा, म्हणजे बाहेरून तर मदत येईलच। आम्हाला आता आपत्ती आली तर जनरली कधीच असं काही नसतं की हेलिकॉप्टरनं किंवा विमानानं एक अर्ध्या तासात लगेच NDRF येते, असं नाही। वेळ लागतो त्यांना। जर अगोदर सांगितलं तरी रस्ते बंद झालेले असतात, झाडे पडलेले असतात, पाण्यामुळे रस्ते बंद असतात, त्यांना फार अडचणी येतात। तोपर्यंत लोकांनी काय करायचं, तर तोपर्यंत काय करायचं म्हणून तुम्हाला जे ट्रेनिंग दिलेलं आहे ते त्यासाठी दिलेलं आहे। तोपर्यंत तुम्ही गावातच तुमचं एक पथक तयार करून तुम्ही त्याचं नेतृत्व करायचं आहे। नेतृत्व करायचं याच्यासाठी की तुम्ही हे ट्रेनिंग घेतलेलं आहे। इव्हन महिला असतील तर त्यांनीसुद्धा नेतृत्व करायचं आहे, आणि जे काही रेस्क्यू असेल, सापसावला असेल, पुरामध्ये कोणी अडकलं असेल, एखाद्या पावसाळ्यामध्ये चुकून घर जरी पडलं, घराच्या ढिगाऱ्याखाली कोणी अडकलं असेल, तर हे तुम्ही तुमच्या गावाचं, तुमच्या टीमचं, तुम्ही आजचं हे प्रशिक्षण हे 10 दिवसाचं तुमच्या पुरतं मर्यादित ठेवायचं नाही। हे तुमच्या मित्रांना तुमच्या गावामध्ये सुद्धा स्मॉल प्रशिक्षण कसे अरेंज करता येईल, त्याच्यासाठी काय आम्हाला इथून मटेरियल द्यायचं असेल तर ते सोनवणे साहेब आपण देऊ, मी गावामध्ये अरेंज करा। आता 26 जानेवारी आलेलं आहे, 26 जानेवारीला शक्यतो झेंडावंदनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात,
तर त्या सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच तुम्ही आज जे शिकलेला आहात, CPR देणं, तुमचे गाठी शिकवणं, गाठी ज्या आज तुम्ही शिकलेला आहात, किंवा साप चावला तर काय करायचं, तर हे जे आहे हे 26 जानेवारीला आता पत्रकार महोदय आहेत, तर हे 26 जानेवारीला तुम्ही गावात हे ट्रेनिंग घेतलं झेंडावंदनानंतर, अशा न्यूज आल्या पाहिजेत सोनवणे साहेब. एवढे दोन शब्द बोलून माझे शब्द संपवतो. धन्यवाद.